पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। महात्मा गांधी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा, गोसावी समाजाची मागणी। आरोग्याच्या मागणीसाठी गोसावी समाज रस्त्यावर। निपाणीला तालुका दर्जा प्राप्त झाल्यानंतर तालुका दर्जाच्या वैद्यकीय सुविधा महात्मा गांधी रुग्णालयात मिळत नाहीत। या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर नाहीत, तसेच विविध समस्या या रुग्णालयात असून जवळपास 18 गावातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेची आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड गैरसोय होत असून या हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, एक्स-रे टेक्निशियन नाहीत। यामुळे या परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। यासाठी आवश्यक वैद्यकीय सहाय्यक कर्मचारी यांची नेमणूक करावी। येत्या 15 दिवसात डॉक्टर नेमणूक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना दिला। प्रारंभी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। पुढे बोलताना गोसावी म्हणाले, हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नसल्या कारणाने गोरगरीब जनतेला खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यासाठी या हॉस्पिटलमध्ये त्वरित डॉक्टरांची नेमणूक करून ही समस्या निकालात काढण्यासंदर्भात सांगितले। या प्रसंगी डॉक्टर अच्युत माने, अमित शिंदे, प्राध्यापक आर.के. दिवाकर, सुधाकर माने, संदीप माने, प्राध्यापक जी.डी. कांबळे, लोकेश घस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर उपस्थितांच्या हस्ते निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना विविध घोषणा देण्यात आल्या। यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, तज्ञ डॉक्टरांची नेमणूक झालीच पाहिजे, हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासारख्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी गोसावी डवरी समाजाच्या महिला, दलित संघटनेचे पदाधिकारी, नेते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार हरीश संधी यांनी मानले। सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची नेमणूक झालीच पाहिजे। सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची नेमणूक, सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची नेमणूक। लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं इथं आगमन झालं होतं, त्यांना गरुडच्या सिस्टमला भेटलं आणि सविस्तर अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली। आता सुद्धा सकाळी येताना मी त्यांच्याशी फोनवर बोललो। अधिवेशन सुरू असल्यामुळं त्यांचा बेळगाव आहे, पण त्यांनी आता सांगितलं की जे काही तुमचं निवेदन असेल ते तहसीलदार मार्फत मला ताबडतोब पाठवा। म्हणून त्यावेळी त्यांना काय सांगितलं होतं की निपाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयीवर त्यांनी लक्ष वेधलं। त्याच्यामध्ये स्त्री रोग तज्ञ नाही, ऑर्थोपेडिक नाही, डायलिसिस आहे सुरू नाही, ऑक्सिजन नाही, म्हणजे दवाखाना मोठा उभा आहे, सुविधा नाही। गरीब जो रोगग्रस्त आहे, गरीब जो आजारी आहे, जो पीडित आहे शारीरिक व्याधीनं, त्यानं कुठं जायचं? तुम्ही मोठमोठ्या सरकारी घोषणा जाहीर करता, गॅरंटी जाहीर करता, आणि इथे एक गरीब गोसाई मरायला लागलाय, एक स्त्री मरायला लागले, बाळपणासाठी आणले, तिला जर सुविधा मिळत नसेल, त्या मोर्चाचा संदर्भामध्ये असं आहे। पण मी या 8-10 दिवसाच्या पाठीमागं मी दवाखान्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। त्या टायमाला आमचं सुधाकर माने साहेब आणि आम्ही दोघं जाऊन गेलतो। आम्ही त्या ह्याला डॉक्टरांनी विचारलो इथे डॉक्टर लोक किती आहेत आणि त्या डॉक्टरांचे काय हे काय, तर ते डॉक्टर लोक काय म्हणाले, आम्ही बी पत्र देऊन थकलंय, आम्ही बी पत्र देऊन थकलंय, पण ते काय प्रशासन काय ऐकायला तयार नाही आणि इकडे डॉक्टरांची काय सोय नाही। थोड्या दिवसात आम्ही बी बदली करून जाणार आहे, ते 2 डॉक्टर द्यायचे। त्याच्यानंतर आम्हाला मी काय म्हटलो, तिथे डॉक्टर कुठलं नाही असं म्हणा की तुम्ही लेटर द्या, तुम्ही लेटर द्या। तसं आम्हाला देता आणि आमच्या नोकरीचे संबंध काय, जो डॉक्टर आम्ही सांगतो तुमच्याकडे हे आहे काय, तर नाही म्हणाले, पण तसं तुम्ही लिहून द्या ना आम्हाला। ते डॉक्टर काय म्हणाले, उद्या तुम्हाला जर लिहून दिलं ज्यावेळेस काय झालं तर आमच्या नोकरीचे प्रश्न आहे। आता तुमच्या नोकरीच्या प्रश्न येतेच कुठं म्हटलं मी, गोरगरीब जनताचे आमचं काय, आम्ही कल्याणसाठी आम्ही हे बघणार आहे ना। आमच्या निपाणी परिसर आणि अधिक इथं खेड्यापाड्यामध्ये सगळ्या दलित लोक, गरीब लोक, हार समाजाचे लोक तिथं, गरीब लोकांचे तिथं गांधी हॉस्पिटलला सोयी तिथं नसल्यामुळं आम्ही त्याच्यावर आवाज उचलणार म्हटलं मी। मग त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं तुम्हाला लेटर उद्या लिहून द्या, आता लिहून द्या म्हटलं। त्या टायमाला परत आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि अरे संधी आणि आम्ही जाऊन तिथे येऊन लेटर घेऊन आलोय।
तिथनं लेटर घेऊन आलो. मी सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा केलोय. सगळं कार्यकर्त्यांचं गोळा करून सांगितलं असं असं आपल्या निपाणी भागा परिसरामध्ये असं समस्या आहेत. या समस्यामध्ये सगळं मिळून आपण एकत्र येऊन आपण एक मोर्चा घालून आणि या प्रशासनाला जाग येऊन द्या म्हणून आपण एक मोर्चा काढूया म्हणून आपण इथं मोर्चा काढून इथं आलेला आहे. पण ह्या पडद्यावर मी काय म्हणतो माहिती आहे, आज एकही समाज नाही. हजार त्या मला आमच्या एक गोसावीची बाई डेनेवारला तिथे गेलती. मग तिथं त्या नर्सने काय म्हटलं, आमच्याकडे सुविधा नाही आहे. आमच्याकडे सुविधा नसल्यामुळं ते डॉक्टरने पर्यंत पाठवलंय आणि ते काय केलं माहिती आहे, खाजगी रुग्णालयात आम्ही दाखल केलो त्यांना. त्याचं सिजर झालं. सिजरमध्ये 50 ते 60 हजार रुपये खर्च आला. त्या टायमाला त्या गरीबाकडे पैसा नव्हता. मग आम्ही आमचा समाज इकडे तिकडे आम्ही पैसे गोळा करून त्या बाईच्या डिलिव्हरीचं आम्ही तिचं खर्च भागवलं. हे असंच प्रत्येक टायमाला म्हटलं तर आम्ही काय करोडपती अब्जोपती नाही. काच बाटली गोळा करून खाणारी आमचे समाज आमचा आहे. आमचा समाज असा आहे. आता मी 50-60 हजार रुपये आम्ही घालून आम्ही कुठल्याच आम्ही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये आम्ही हे करू शकत नाही. म्हणून आम्हाला गांधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नेमणूक हे चांगले डॉक्टर आता चिकोडीमध्ये बघा तिथं परकाज तुम्ही त्यांच्या दवाखान्यामध्ये किती उपलब्ध आहे. बेळगावमध्ये बघा तुम्ही बाकीच्या तुम्ही ह्याच्यामध्ये आमच्या इथं चांगले डॉक्टर तुम्ही घेऊन आपल्या मतदार परिसरामध्ये तुम्ही घेऊन जाता तर हे तुमचे चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला मतदान करून आम्ही चुकलेलं आहे असं मी तुम्हाला सांगू समाजासाठी लढत नाही तर सर्व दलित आणि दीन दलित गरिबांसाठी लढत आहे. लक्षात ठेवा. आज आपल्या निप्पाणी तालुक्यामध्ये इतकं मोठं हॉस्पिटल आहे. निप्पाणी तालुक्याची जवळजवळ लोकसंख्या 3 ते 3.5 लाख लोकसंख्या असताना या दवाखान्यामध्ये साधा एक्सरे टेक्निशियन नाही, साधा हार्ट रोग तज्ञ नाही, जे बाळ रोग तज्ञ नाही. किंवा आपण या महिलेचं या ठिकाणी उदाहरण दिलं, या ठिकाणी प्रसूतीसाठी गेल्यानंतर तिला जे काय वेदना झाल्या प्रसूती विभागाचे सुद्धा तज्ञ डॉक्टर नाहीत. तर इतका हेळसाळपणा आज शासनाच्या माध्यमातून चालू आहे. मला असं म्हणावं वाटेल की या ठिकाणी सत्तेसाठी हातात हात घालून खुर्चीसाठी एकत्र होणारे लोकप्रतिनिधी आणि राजकारणी आज या प्रश्नावर का बोलत नाहीत हा माझा प्रश्न आहे. येत्या कालावधीमध्ये महात्मा गांधी हॉस्पिटल पूर्णपणे पाठिंबा देतो. आजचा मोर्चा म्हणजे की डॉक्टरांची तिथं नियुक्ती करणे गरजेचं आहे. कारण का की कोणतीही असू दे, लेडीजांच्या बाबतीत असू दे किंवा पुरुषांच्या बाबतीत असू दे किंवा ऍक्सिडेंट झालेल्या बाबतीत असू दे, तिथं डॉक्टरांची कोणतीही सुविधा. त्याचबरोबर पिंटू मानेंच्या जवळ ठिकाणी वास्तव्य होती त्यावेळी देखील या ठिकाणी जोल्ले मॅडम आल्या होत्या. त्या जोल्ले मॅडमच्या समोर देखील या ठिकाणी त्यांनी ही व्यथा मांडलेली आहे. बंधू भगिनींनो, हा फक्त गोसावी समाजाचा प्रश्न नाही आहे, हा सगळ्या दलित आणि बहुजन समाजाचा प्रश्न आहे. ज्यावेळी आपण तिथे ठिकाणी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये जातोय त्यावेळी मी तिथं बघतोय त्यावेळी सगळे या ठिकाणी गोरगरीब दलित जे आहेत, मुस्लिम जे आहेत ते तिथे या ठिकाणी सुविधा या ठिकाणी नसल्यामुळे या ठिकाणी परत येतात. आणि हे आपल्यासाठी चांगली बाब नाही. कारण आरोग्याच्या सुविधा देणं हे सरकारचं प्राथमिक काम आहे. आणि हे जर प्राथमिक काम जर या ठिकाणी सरकार जर करत असेल तर सरकारला त्यांच्या जागेवर राहण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. कारण गोरगरिबांच्या साठी या ठिकाणी सर्व सुविधा देणं हे या ठिकाणी सरकारनं प्राधान्याने या ठिकाणी बघितलं पाहिजे. निप्पाणी हा मोर्चा सामान्य मोर्चा नाही. जरी हे आपणाला सगळंच सामान्य वाटत असू तर हे सामान्य नाही. समाजाच्या तळागाळात असणारी जी ठिणगी आहे ती ठिणगी प्रतिकात्मक रूपानं आता पेटली आहे. आणि याचं कारण असं की गेली 10-15 वर्ष ह्या देशामध्ये गरिबांना जगता येईल, सामान्य माणसाला जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा राज्यकारभार चालवलेला आहे. हा केवळ एका गांधी हॉस्पिटलचा प्रश्न नाही. आपणाला ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये असं दिसतं, या भांडवली व्यवस्थेमध्ये की जे श्रीमंत आहेत अब्जावधी रुपये त्यांच्याकडे आहे. आमच्या घरातील माझी वहिनी सुद्धा डिलिव्हरीसाठी आम्ही ज्यावेळी गांधी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळी डॉक्टर असताना किती केअर होते, किती चांगल्या पद्धतीने त्याची व्यवस्था केली जाते हे गांधी हॉस्पिटलमध्ये मी बघत आले. परंतु ज्यावेळी डॉक्टर नसतात त्यानंतर त्या तिथील जे डॉक्टर असतात त्यावेळी त्यांनी काय सांगतात की इथून तुम्हाला काय करायला लागेल, चिकोडीला जावं लागेल. या गरिबांची जी धावपळ होते, प्रथमतः आम्ही येताना गरीब घराण्यातून येतो त्यामुळे श्रीमंत लोक जे बाकीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या सुनाची असू दे काही असू दे
काळजी करत असतात त्या लोकांना या आपल्या गरीब महिलांच्या बाबतीत कळकळ येणार नाही, समजणार नाही. ज्यावेळी ती महिला 9 महिने आपल्या पोटामध्ये मूल घेऊन 9 महिने फिरत असते, तिची काळजी करत असते, तिला किती पैसे लागतात? महिन्याला 5,000 त्याला पैसे लागतात. आपली उत्पन्न किती आहे? महिन्याला 7 ते 8,000 आहे आणि डिलिव्हरीचा खर्च महिन्याला 5,000 आहे. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्याला 1 लाखापर्यंत खर्च येतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मुलाचा सुद्धा खर्च इतका येतो की ही गरीबाला परवडणारी नाही आहे. म्हणून मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर डॉक्टर इथं नेमणूक करावी, कारण की आपला देश शेतकऱ्यांच्या जीवावर जगतो, या गोरगरीब महिलांच्या जीवावर जगतो, या लेबरच्या जीवावर जगतो आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोठा देश चालू आहे. या गोरगरिबांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, याच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांची नेमणूक केली पाहिजे. ट्रॉमा केअर सेंटर निर्माण केलं पाहिजे, कारण की जर ऍक्सिडेंट झाला तर लवकरात लवकर आपण काय करतो, जवळच्या डॉक्टरांच्याकडे नेतो, परंतु इथं डॉक्टर उपलब्ध त्या प्रमाणात नसल्या कारणानं आम्हाला कोल्हापूरला किंवा बेळगावला जायला लागते. आणि त्यावेळी अशा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती मृत्यू सुद्धा पावला जाते. एका घरातील करता व्यक्ती गेल्यानंतर त्या घरावर किती दुःख येते हे आपण समजू शकणार नाही. त्या घराण्यालाच समजते, त्या घरातल्या लोकांनाच समजते एक घरातला व्यक्ती गेल्यानंतर काय होते. त्यामुळं आपल्याला कळायला हवं की इथं डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे. सर्वजण भाषण देतात, बोलतात, परंतु बोलून कार्यात उतरणे, या रस्त्यावर उतरणे हे गणवानांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि हा जनसमुदाय जर झाला नाही तर आम्ही बेंगलोर पर्यंत सुद्धा जाऊ अशी शासनाला मी सांगू इच्छितो, या प्रस्थापितांना सांगू इच्छितो. आणि मी इथं थांबतो. डॉक्टरांची नेमणूक, महिलांना हक्क, महिलांचा हक्क, डॉक्टरांची नेमणूक. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.